जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे 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 हरे जय जय राम कृष्ण हरे हरे सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवूनिया तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कस्तुभमणी विराजित तुळशी हार गळा काशी पितांबर तुळशी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान विठोबा रखुमाई जय जय 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 विठोबा रखुमाई 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 राम कृष्ण हरे देवा जय राम कृष्ण हरी टाळे वाजवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हो सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी वा विठ्ठल बरवा वा विठ्ठल
विठ्ठल बरवा साजनी सुख झाले हो साजनी साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी हा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा विठ्ठली आवडी आवडी तोहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सपरक्मा देवीवर हे बाई हो मुळे हे काय झालं बघा तोहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा मापाचं नाही माझ्या रक्मा देवीवर देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा आ तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम अवघे जेने पाप नासे अवघे जेने पाप नासे ते हे असे पंढरीशी ते असे पंढरीशी ते असे पंढरीशी गात जागा गात जागा गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला प्रेम मागा विठ्ठला अवघी सुखाचीच राशी अवघी सुखाचीच राशी पुंडलिकाची ओळली पुंडलिकाची ओळली गात जागा गात जागा गात जागा गात जागा तुका म्हणे जवळी आले उभे ठेले चमचरणी उभे ठेले चमचरणी गात जागा गात जागा
जागा प्रेम मागा विठ्ठला ठोबार खुमाई जय जय 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 ठोबार खुमाई काय झालं नाचायला पापना टाळ टाळ अरे टाळ वाजवा पापनाचे अवघे जन पापनाचे ते असे पंढरी गात जागा गात जागा 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 गात जागा 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 गात जागा अवघे जेने पाप नासे बोला अवघे जेने पाप नासे अवघे जेने पाप नासे जागा गात जागा जागा मागा विठ्ठला विठ्ठला मागा जागा गात जागा जागा मागा विठ्ठला गात जागा जागा विठ्ठल 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 विठ्ठल
दाता विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हा विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ सद्गुरु दोग महाराज की जय. हो अवघे जेने पापनासे तेहे असे पंढरीशी गात जागा प्रेम मागा विठ्ठला अवघी सुखाची तराशी अवघी सुखाची राशी पुंडलिकाशी ओळली गात जागा प्रेम मागा विठ्ठला तुका जवळी आले उभे ठेले समचरणी गात जागा प्रेम मागा विठ्ठला समचरण सरोजम सांद्रीला मुधावम जगनिनीत पाणी मंडनानां तरुण तुळशीमाला कंधनं कंजनेत्रं सदयधवलासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी सोपान देवा निवृत्ती उदारा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवक तुमच्या लागलो निज चरणा लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा लागलो निज चरणा स्वामी तुकया देवा संपाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकिताय समाधिराजः वैराग्यवन्तं सुविराजवन्तं नमामि जोगं शिरसां नमन्तम् अवघे जेने पापनासे अवघे जेने पापनासे तेहे असे पंढरीये गात जागा प्रेम मागा विठ्ठला प्रसूद प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी
विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या या सोहळ्याच्या वारीची ही सेवा आहे. परमार्थिक सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष, सचिव, सगळे सदस्य या सगळ्यांनी सेवा मला मीटिंगमध्ये, आमचे कोर कमिटीची मीटिंग होती पुण्यामध्ये, तेव्हा मला तिथंच त्यांनी सांगितलं, महाराज यंदाची सेवा तुम्ही करायची, सेवके करावे सांगितले काम ते हुतूपणा कामा नये. संगीताताई, तुम्ही मला आज्ञा केली, मी तुमचा एक सेवक आहे, संस्थेचा सेवक आहे बरं का. यथावकाश वेळेमध्ये आपल्याला सेवा संपन्न करायची आहे. हे आपल्या वारीचं दुसरं वर्ष आहे आणि यंदा मला बरेचसे साधक नवीन दिसत आहेत. गेल्या वर्षीचे साधक आणि जुन्या आहेतच, पण बरेचसे चेहरे नवीन आहेत. अजून आपली संस्था लहान आहे बरं का, संस्था आपली लहान आहे, हळूहळू मोठी होईल, हळूहळू डाळे डाळे. वा शाबास, माझे विद्यार्थी फार हे सिनियर आहेत बरं का, सगळे मागं उभे राहिले, तिसऱ्या वर्षाचे असे आहेत. ते ऐकून 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 पाठ झाले सगळं श्रवण करून. हळूहळू ढाळे डाळे मार्गाची निबळे निश्चित पावे शाबास. बरं का, वेळ कमी आहे आणि हे वाळवंटातलं कीर्तन. समजा आपण वाळवंटामध्ये आहोत, आपण सगळेजण माऊलीच्या वारीला आलात. आज सगळे आपण माऊलीच्या वारीला येऊन सगळे माऊली झालो आहे. माऊली 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 सगळेच म्हणत आहेत, कोणी असू दे सगळे माऊली. पण आम्ही माऊली झालो बरं का, आम्ही माऊली झालो. प्रतिष्ठाने सेवा दिलेली आहे. सर्वांना आता वेध लागले जेवून, सगळ्या वारक्यांना वेध लागलेत पंढरीचे आणि आम्हाला वेध लागलेत घराचे. हे लक्षात ठेवा, विचार करा, आम्ही एका दिवसात एवढे दमलो तर हे 21 दिवस वारकरी कसे चालतात, त्यासाठी दबंग घेतलाय बरं का. का चालतात, काय त्यांच्याकडं ऊर्जा कुठली येते, चालण्याची ऊर्जा. बरं नुसतं नाही, माऊली बसल्याशिवाय बसायचं नाही. किती जण बसले होते बाबा रस्त्याच्या कडेला, माऊली बसले नाही, आम्ही काय बसायचं. माऊली विसावा घेतल्याशिवाय, काय कट्टर वारकरी आहेत लक्षात ठेवा. माऊली बसल्याशिवाय बसायचं. अजून आम्ही नवीन आहात, त्याच्यामुळे आज सगळे नियम तुम्हाला लादत नाही आहे, सगळे नियम तुम्हाला लादत नाही आहे. हळूहळू येईल ते. समजलं ना बरं का. तुम्ही माशी बघितली का, माशी, घरातली माशी. हो साधक म्हणजे सगळ्यांनी घरातली माशी बघितली. कधीतरी बघितली का निखाऱ्यावर बसलेली, निखाऱ्यावर बसलेली माशी बघितली. ती सगळीकडे बसते, म्हणजे घाणीवरही बसते आणि चांगल्या ठिकाणी गोडावर बसते आणि वाईटकडे बसते, आपल्या घरातल्या सगळ्या माणसावर बसते. पण कधीतरी ती निखाऱ्यावर बसले का, नाही ना. असं हे मन आहे बरं का, असं हे मन आहे. ते चांगल्या ठिकाणी लवकर लागत, मन चांगल्या ठिकाणी लवकर लागत नाही, त्याला लावावं लागतं. त्याला लावावं लागतं, लक्षात ठेवा. मनाला पण एकदा मन ज्या ठिकाणी लागलं त्या ठिकाणी तो हलत. या मनाचे कणिके, माऊली ज्ञानोबराय 6व्या अध्यायात सांगतात. एक मनाचं चांगलं आहे, होई पाठ आहे म्हणा की, निके पुढ्या ओके पुढं. वा शाबास साधक असे पाहिजे. असे जर टाळकरी मला मिळाले तर लवकर चांगलं कीर्तन होईल. मनाचं चांगलं आहे बरं का. तुकोबरांचं प्रमाण आहे ना, तुकोबराय म्हणतात हे मन आहे ना, एकदा चिकटलं ना, एकदा का चिकटलं ना
ते मात्र तिथून हलत नाही. ऐका प्रमाणपाठ. आवडे रूप एक गोजरे सगुण ह्याच्यामध्ये आहे. लाचावले मन लागली शिगोडी, लाचावले मन लागली शिगोडी, ते जीवेन सोडी ऐसे झाले. या मनानं एकदा पंढरीचा ध्यास घेतला ना, ते सारखं पंढरी पंढरी करतंय. त्याला आवडत नाही बाकीचं काय. बघा तुम्हाला आठवतं का, तुम्ही घरातून निघाल्यावर सारखं पंढरीला जायचंय, वारीला जायचंय, वारीला जायचंय, मग त्याला काहीच आवडत नाही. संपदा नावडे, नावडे नावडे मनाला, शरीराला नाही. संपदा सोहळा नावडे मनाला. मन काय करते? करीते टकळा पंढरीचा, करीते टकळा पंढरीचा, करीते टकळा पंढरीचा. संपदा सोहळा नावडे मनाला, संपदा सोहळा नावडे मनाला, करीते टकळा पंढरीचा, करीते टकळा पंढरीचा, करीते टकळा पंढरीचा, करीते टकळा पंढरीचा. बरं का, आपल्यावर सगळ्यावर मोठी जबाबदारी. संप्रदाय वाढवायचा आपल्याला, वारकरी संप्रदाय वाढवायचे. तो खूप बरं आहे, त्यासाठी आले. वाढावया सुख भक्तिभाव. बरं का, वाढवलं पाहिजे. आता सगळे कीर्तनकार इथं होणार आहेत ना, आहेत ना, सगळे कीर्तनकार आहेत ना. सगळ्या कीर्तनकारांना एक जबाबदारी आहे. प्रत्येक कीर्तनकारांनी 5 वाढवायचे. काय सगळ्यांनी काय करायचं आहे? 5 वाढवायचे. मला सांगा, मी तुम्हाला प्रश्न विचारतो. 5 मठ बांधणारा महाराज आणि 5 वारकरी घडवणारा महाराज कोण श्रेष्ठ आहे? लक्षात. 5 मठ बांधले त्यांनी 2 कोटीचे. तो मोठा नाही? नाही ना. लक्षात ठेवा, तो 5 घडवतो. मी 5, बरं का, 5 मी एका वर्षासाठी सांगेन. आयुष्यभरात 5 घडवा. एका वर्षात सांगत नाही, आयुष्यभरात 5 घडवलेत ना, बस. मी म्हणतो रामकृष्णाने 5 पण घडवले नाही, एकच घडवला, विवेकानंद. रामकृष्ण महाराज परमहंसाने काय घडवला? एकच घडवला. तो जगाला भारी ठरला महाराज. वरम एको गुणी पुत्र हा. अरे चांदण्या हजारो आहेत आकाशामध्ये, पण एक चंद्र. एकच घडवा. वारकरी लक्षात ठेवा, वाढवण्यापेक्षा घडवा. काय म्हणतोय? घडवलं पाहिजे. लक्षात, घडवलं पाहिजे. आणि आम्ही परमार्थी प्रतिष्ठाने घडवायचं ठरवलंय, घडवायचं आहे. आम्ही टाकीचे कधी कधी राग येत आमचा. महाराज लय राग होतात आम्हाला. हे पट करा, ते पट करा, तमकं करा, तमकं करा. काय एकनाथ माऊली, कधी कधी राग येत असेल ना तुम्हाला? सारखं आपलं. अरे घडवण्यासाठी सावळणी टाकी घाव देवाची झाला पाये. अरे देव होतो पण टाकीचे घाव सोसल्याशिवाय नाही ना. तयारी, दृढ मन दृढ केलं पाहिजे. माणसं माघारी घेतात. पहिल्या वर्षाला 60 विद्यार्थी होते साधक, आता 15 राहिले. टिकत नाहीत महाराज. आंब्याला मोहर भरपूर दिसतो, पण शेवटला किती आंबे लागतात? पिकतात किती? तोंडात जातात किती? भरतीला, मिलिटरीमध्ये भरतीसाठी लाखो लोक असतात, सिलेक्ट किती होतात महाराज? बघा परीक्षा. नवीन साधक किती हातवर करा, नवीन साधक हातवर करा. वा शाबास. बघूया किती टिकताय. घाबरायचं नाही, घाबरायचं नाही महाराज. काही कठीण नाही आहे बरं का, सोपं आहे. कठीण काही नाही आहे, सोपं आहे. पण आम्ही कठीण अभ्यास सांगतो ना, तरी पण सोपं आहे. अरे बाळांनो, या वयात तुम्ही अभ्यास करा, तुमचं कौतुक आहे.
ज्या वयात अभ्यास नाही केला तर या वयात करताय. हा, मगाशी एक साधक म्हणाले, महाराज आता माझं वय झालं, आता मराय टेकले, पण मरता मेल्यावर तुम्ही पुन्हा जन्माला आल्याला कीर्तन कराल. हा, मेल्यावर कीर्तन, मेल्यानंतर जन्माला आल्याला कीर्तन. 5 वर्षाचं कीर्तन करतोय पोरग, का तर मागच्या जन्मात राहिलेलं आत्ता करते. तुझी नाम श्रीमताम गे योग भ्रष्ट विजय ते माऊली दानोबर भगवान श्रीकृष्ण म्हणतात. बरोबर. म्हणून आपण सर्वांना जबाबदारी घडवलं पाहिजे. आमचे परमार्थी सेवा प्रतिष्ठान काय करते? घडवायचं काम करते. मोरे माऊली घडवायचं काम करते, घडणार, बरं का. म्हणून प्रत्येकाकडे जबाबदारी घडवायचं आहे महाराज. हां, जे मला सांगा, अरे परमार्थिक माणसाला परमार्थ शिकवणं अवघड नाही आहे. परमार्थिक माणसाला परमार्थ शिकवणं अवघड नाही, पण जे परमार्थिक नाही त्यांना परमार्थात आणायचे आहे. हे काम मोठं आपल्याला करायचं आहे. परमार्थाला जे विन्मुख आहेत त्यांना सन्मुख करायचं आहे, ही आपली जबाबदारी आहे. सगळ्यांना लक्षात ठेवा. परमार्थिक माणसाला काय शिकवणं अवघड नाही बरं का. ते आहे, येतं आहे. ज्ञानोबरायनी पसायदान मागितले विश्वमाऊलीकडे, त्या सत्कर्मी रती वाढो. जे सत्कर्मामध्ये नाहीत त्यांना सत्कर्मामध्ये आलं पाहिजे, बरं का. जे लोक ह्या परमार्थात नाही, वारकरी संप्रदायात, त्यांना आलं पाहिजे, त्यांना प्रवृत्त केलं पाहिजे. जे वारीला येत नाही त्यांना वारीला प्रवृत्त केलं पाहिजे महाराज. हां, तिथनंच म्हणतात टी व्हीला बघून, काय वारकरी ना चालतात हो. टी व्ही घरातच बसून काय वारकरी हो. हां, पण लक्षात ठेवा, जरा वारकरी समाज कॉलर ताट झाली. या जे आता जे काय म्हणतात त्याला, हे प्रसार माध्यम आले ना, त्यामुळे वारकरी समाज कॉलर ताट गेली. आज जगामध्ये वारकरी संप्रदाय एकमेव संप्रदाय, लक्षात ठेवा. सगळ्यात श्रेष्ठ संप्रदाय कोण असेल ते वारकरी संप्रदाय मला. हां, म्हणजे वारकरी संप्रदाय शिस्तीचा आहे. वारकरी संप्रदाय शिस्तीचा आहे, बेशिस्त नाही. बरं, आम्ही बेशिस्त राहतो त्याला इलाज नाही आहे. संप्रदाय शिस्तीचाच आहे, लक्षात ठेवा. बघा तुम्ही पायीवारीला दिंड्या कशा चालतात? 4 लाईनीत चालतात. तुम्ही चाललात का हो? चाललात नाही ना. आम्ही असं चाललो नाही. शिस्त आहे, शिस्त महाराज. माऊलीची पालखी सोहळा इथं बरोबर 6ला येणार, म्हणजे 6ला आरती होणार. ही शिस्त आहे, लक्षात ठेवा. टायमिंगला महत्त्व आहे. हां, म्हणून आपण सर्वांनी घडवायचं आहे, काम करायचं आहे, वाढवायचं. त्या बघा, जे नामाला विन्मुख आहे ते पापी आहेत ना लोक. नामाशी विन्मुख तो नर पापिया. मग त्यांची काळजी संतान आहे ना. संतांनी त्यांची पहिली काळजी केली, बरं का. कोणाची? जे सत्कर्मामध्ये नाहीत त्यांची काळजी कोणाला आहे? तुकोबराय नाहीत, ज्ञानोबराय नाहीत. त्यांना आतमध्ये यायला पाहिजे. परमार्थात त्यांच्याकडून परमार्थ घडला पाहिजे. त्यांचा संसार सुखाचा झाला पाहिजे. ज्ञानोबरायांनी प्रतिज्ञा केली, अवघाची संसार सुखाचा करीना आनंद भरीना तिन्ही लोक. बरं का, समजलं ना. मग त्यांना परमार्थात आणायचे, पण परमार्थात आणायचं असेल तर प्रयोजन काय? विचारसागर. विचारसागर. प्रयोजन काय? फळ काय? मी तुमच्या संप्रदायात येईन, मला काय मिळणार आहे? फळ काय मला मिळणार? लक्षात ठेवा. त्यांना फळामध्ये प्रवृत्ती करावं लागतं, तेव्हा तिकडे येतात. आणि त्याचंच फळाचंच मार्गदर्शन या अभंगात तुकोबराय करतात. अत्यंत दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती. बस 2च मुद्द्यावर कीर्तन करणार आहे. अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. लक्षात, दुःखाची निवृत्ती आणि परमानंद परमसुखाची प्राप्ती, यासाठी हा अभंग आहे, लक्षात ठेवा. त्यानं बघा, आधी तुम्हाला एक थोडंसं प्रस्तावना म्हणतो. काय फळ दाखवलं तुकोबरायांनी? काय संतांनी फळ दाखवलं? कारण जगामध्ये एकही माणूस सुखी नाही. आहे का? हात वर करा कोणीतरी, मी बा सुखी आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना. आहे का सुखी? हां, बघा, आपल्याला वाटतं का माहिती आहे काय, श्रीमंत फार सुखी आहेत बरं का, गरीबाला वाटतं बरं का. पण त्या श्रीमंताच्या घरात जाऊन बघा काय परिस्थिती आहे. आपल्याला वाटतं पैशावाला सुखी आहे, तो बंगलावाला सुखी आहे.
बंगल्याला वाटतो ते झोपडीत ते मस्त, त्यांना काय गाड्या लागत नाही, पेट्रोल लागत नाही, काय नाही, मस्त आहे की निवांत झोपडीत असतात. त्या झोपडीत येऊन बघ म्हणजे काय तिथं काय दुःख आहे ते. प्रत्येक दुःख आहे, दुःखी माणूस सगळे दुःखी आहेत, लक्षात ठेवा, लहान मोठा सगळे. कोणीही जगामध्ये सुखी नाही. मग सुखी दिसतात ते हा भास आहे सुखाचा, सुखी नाही कोणी, लक्षात. आणि विचारसागराच्या दुसऱ्या तरंगामध्ये 3 दुःख सांगितली. विचारसागर सांगतो आध्यात्मिक दुःख, आधी भौतिक आणि आधी दैविक. प्रमाण लाईनीत सांगायचं बरं का, मध्ये आटले मिनिटं नाही. मी नेहमी सांगतो लय सगळी लाईनीतच म्हणायची, इकडं तिकडं नाही म्हणायचं. पंचभूत लाईनीत म्हणायची, 25 तत्व लाईनीत म्हणायची. अरे आम्ही मार खाल्ले महाराज आळंदीत, असं नाही शिकलो. तुम्हाला मारत तर नाही आम्ही. अरे आमचे मारणार कसं, माझा मोबाईल फुटून जाईल. तुम्हाला मारला तर माझा मोबाईल फुकट जाईल ना. जाऊ दे, आता मला संस्थेने दिलं आहे ते मोबाईल. तुमच्या सूचना लक्षात आली माझ्या, बरं का. संस्थेनं मला मोबाईल दिला आहे ना. हो सचिव, मोबाईल दिला आहे. फोटो कोणचा, माझा का तुमचा? दोघांचंही नुकसान होईल. अरे बरं का, 2 मिनटं जरी पाटाला यायला उशीर झाला तर डस्टर फेकून मारायचे बनवाय आम्हाला. काय रे आळंदीत कशाला आलास, कशाला आलायस, हां तुकड्या खायला आलास, चाल. डस्टर फेकून मारायचे, घ्यायचे नाही वर्गात. आम्ही तो 9 वाजता बसतोय, एक येतोय 9:05ला, एक येतोय 9:10ला. जशी मलाच गरज आहे महाराज. अरे एवढी तळमळ पाहिजे साधकांकडे, 9च्या आधी बसलं पाहिजे महाराज. अरे तुमचा पाठ होण्यासाठी आमच्या मिसेसला काय कष्ट केलं तुम्हाला माहिती आहे. शेतावरून येतो 7 वाजता, 7:30ला जेवण करून ती माझी बाई वर्गाला बसा लवकर, आणि तुम्ही चालले जाऊया करूया. असं नाही महाराज, शिकायचं आहे ना ते तत्परतेने शिका. आणि तुम्हाला आम्ही तयार करणार. आता हे तयार झाली बघा, हे पोरं, ही पोरं माझी तयार झाली, तुम्हालाही तयार करणार. पण कस धरा, सोडू नका. सोडला तर खाली पडाल. अरे तो तानाजी तरला ना वरती गेला ना, तो दुसरा कोण गेला, तो सूर्याजी गेला. सोडला असतं तर खाली मेला असता ना तो. सोडू नका, धरून ठेवा बरं का. पावणे 9 वाजलं की सूचना द्यायचे बरळ महाराज. मग मी हसेल तसं संपवणार, कारण माझे साधक सगळे दमलेत. मी नाही दमणार बरं का. दमणार ना, आम्ही सतत चालू असतं आमचं महाराज. रोज कीर्तन आहेत, रोज संसार आहे. मी संसार सोडला नाही आहे महाराज. अजूनही ट्रॅक्टर धरून चिखल करतो मी महाराज. असं नाही, असा लेचापिचा नाही महाराज. तेवढे कार्यक्रम करतो आणि तेवढी जबाबदारी संस्थेने दिली ती करतो. रोज वर्ग आहे माझा, रोज. फक्त 2 दिवस खाली आहेत. सोमवार आहे, मंगळवार आहे, बुधवार आहे, गुरुवार आहे. शुक्रवार शनिवार नाही. टेन्शन घेऊ नका, सगळे घडणार आहात. बघा सगळे दुःखी आहेत, कोण सुखी आहे जगामध्ये कोणही. लक्षात 3 प्रकारचे ताप आहे. आधी आध्यात्मिक, आधी भौतिक, आधी दैविक. आता ते विचारसागरली व्याख्या नको, माझ्या मनाची सांगतो मी, ती तयार केली. कशी बघा, आध्यात्मिक म्हणजे शरीरातून आतून आलेले दुःख, आतून आलेलं दुःख. अशी व्याख्या तुम्हाला पाठात शिकवली नव्हती बरं का. आतून, शरीराच्या आतून येणारे जे रोग आहेत त्यापासून जे दुःख होतं त्याला काय म्हणतात, आध्यात्मिक. आधी भौतिक म्हणजे दुसऱ्या शरीराकडून आम्हाला दुःख होतं. कुत्रा चावला, दात चावली बरं का, दुःख आहे. बैलानं मारलो, दुःख आहे. दुसऱ्या शरीराकडून बरं का, दुसऱ्यानं मला कानपडीत मारली, दुःख आहे ना. लक्षात ठेवा, दुसऱ्या शरीराकडून होणारं दुःख हे आधी भौतिक आहे. आधी दैविक म्हणजे अति पाऊस पडला आणि सगळं भावून नेलं. टमाट्याची झाडं पण नेली आणि टमाट्याच्या खाली माती पण नेली. हे काय आहे, आदिदैविक. कोरोना आला, हे आदिदैविक आहे महाराज. किती सांगू, डोंगर कोसळला, दरड कोसळली, एसटीवर आली बरं का महाराज. मी हिमालयामध्ये गेलो होतो, माझ्यासमोर 7-8 गाड्या गेल्या वाहून खाली महाराज. मंदाकिनीमध्ये खाली, वरून डोंगर कोसळला, आमच्यासमोर 5 गेल्या. मी वर बघतो, इकडून माझ्याकडून येतो का काय, पण माझ्याकडला आलाच नाही, कारण आम्ही भजन म्हणतो तुकाराम तुकाराम. का यम घाबरला तिथे, यमानं रक्षण केलं आमचं बरं का. पण हे जे
दैविकोप म्हणतात त्याला. हे आदिदैविक दुःख आहे. हे त्रिविध दुःख माणसाच्या मागं आहेत. त्रिविध दुःख आहेत, लक्षात ठेवा. दुःख कोणाला सोडत नाही. थोडक्यात सांगतो, हे दुःखाचं जास्त वर्णन करत नाही, तुम्हाला त्याचा अनुभव आहे. मग दुःख जाण्यासाठी आम्ही प्रयत्न करत नाही का? करतो प्रयत्न, करतो ना प्रयत्न, पण सफलता येत. बघा, विचारसागरामध्ये सांगितलंय आध्यात्मिक दुःख घालवण्यासाठी डॉक्टर आहेत. आम्ही डॉक्टरकडे जातो दुःख घालवण्यासाठी. सगळे रोग जातात का हो? नाही, सफलता नाही. आधी भौतिक दुःख जाण्यासाठी आम्ही शस्त्राचा, कोणी शाबास, विचारसागराचा अभ्यास आहे तुमचा, शस्त्राचा वापर करतो, आधी दैविक मंत्राचा वापर करतो आणि रोग घालवण्याचा प्रयत्न करतो, पण सफलता नाही. का बरं? ज्ञानोबरायांची ओवी सांगतो तुम्हाला. ज्ञानोबराय म्हणतात, वरी वरी पाळवी खुंटी दे, बुडा तरी काय पाणी सिंची दे, मग तया केवी नाश पावे तया वृक्षा माऊली म्हणतात. झाडाची वरची पाळवी खुंटून टाकली आणि बुडाला पाणी घातलं तर त्या वृक्षाचा नाश कधी होणार आहे? हे फक्त प्रमाण घ्या बरं का. वृक्षाचा नाश करू नका, वृक्ष लावा, झाडे लावा. आम्ही आमच्याकडे गुरुपौर्णिमेला माझे सगळे शिष्य झाडे लावतात, सगळे लोक झाडे लावतात. आम्ही लगेच गणती करतो गुरुपौर्णिमेला, किती लोकांनी झाडं लागवली, किती लोकांनी जगवली, त्याचा पहिला हिशोब असतो गुरुपौर्णिमेला. झाडं मारू नका, पण झाडाचा नाश करण्यासाठी वरवर पाळवी खुंटून उपयोगायची नाही, ते मुळासकट उपटलं पाहिजे. अरे मुळासकट दुःख गेलं पाहिजे. हे आपण वरवर करतो, डॉक्टरकडे जाणं वरवर करतो, मंत्रतंत्र बरं का. मंत्रतंत्र करणारी पण भरपूर माणसं आहेत. छाछू लावा फू, लावा फू, असे करणारे भरपूर आहेत महाराज. हे सगळे वरवरचे उपाय. मग काही डॉक्टर गेल्यानंतर आपल्या मुळासकट काय करतात? चौकशी करतात, तुला रोग कशापासून झाला आहे. असं नुसतं इंजेक्शन काही देत नाहीत. ताप आलाय, घे इंजेक्शन, जा गोळ्या घेऊन. तसं नाही. काय डॉक्टर काय करतात? सगळे तपासण्या करतात, सगळं करतात. हे हा ताप आला कशापासून आणि मग त्याला औषध देतात. मग या सगळ्याला या दुःखाला कारणीभूत काय आहे? तर पाप. बरं का. या सगळ्याला काय कोण कारणीभूत आहे? पाप. पाप कारणीभूत आहे. बघा, काही माणसं बघा एवढी सज्जन असतात बरं का, गायत्रीताई एवढी सज्जन असतात, पण त्यांना दुःख सोडत नाहीत. काही माणसं एवढी वाईट असतात ना की त्यानं ते माणसं मजेत असतात. त्याला काय मजा मस्त आहे की. बघा, दुर्योधन मस्त मजेत होता, पांडव फिरतायत वनवासात. बघा, असं चित्रण दिसतं ना समाजामध्ये. याला कारण कर्म आहे बरं का. आता जे पावसाळ्यामध्ये मस्त घरात आरामशीर खातायत, समजावं ह्यांनी उन्हाळ्यात कष्ट करून पैसे जमा केले म्हणून पावसाळ्यात खातायत. जे रात्रभर खुशाल झोपतायत त्यांनी समजावं त्यांनी दिवसभर कष्ट केले, नाही तर तळमळतोय, झोपच नाही महाराज. बरं का महाराज. डाराडोळानी पंढरपूर अशी माझी म्हण आहे. माणसाने पडल्या झोपले पाहिजे. इकडं डोलतंय, तिकडं वळतंय, इकडं डोलतंय, गोळी खाते, मोबाईल ऐकते. लक्षात ठेव, पडल्या डराडूर काहीच आठवत नाही. बरं का. त्याने दिवसभर कष्ट केले महाराज. तो आयुष्याच्या शेवटी मजेत जगतोय कारण त्याने आयुष्यभर कष्ट केलेत. माहिती आहे, पाप कारणीभूत आहे. अरे काही पापाची फळं लगेच मिळत नसतात, काही पापाची फळं काही वेळाने मिळत असतात, काही पापाची फळं लगेच मिळतात. मला सांगा, शिवी दिल्यावर किती मिनिटानं तुम्हाला कॉन्फिडन्स मिळते? लगेच. तिखट खाल्ल्यावर तिखट किती वेळानं लागतं? लगेच. बरं का. काही फळं उशिरा मिळतात. अशोकाचं झाड लावलं बरं का. मी रत्नागिरी हापूसची बागवान आहे बरं का, बागायतदार आहे मी. हापूस आंबा मी
लावला पण त्याला फळं आली 8 वर्षां. मी भाजी करतो, भाजीचं फळ 21 दिवसांत. बरं का? पण लक्षात ठेवा, अशोकाचं झाड लावल्यावर किती वर्षानं फळ मिळतं? अरे 60 वर्षांनी फळ लागतं अक्रोडाला. अक्रोडाला 60 वर्षांनी फळ लागतं. महाराज, काही फळ या जन्मात नाही, पापाची फळ दुसऱ्या जन्मात भोगावी लागतात. अरे भीष्माचार्यांनी सरड्याला मारलो, तो सरडा कुपणीवर पडला. 12 मिनिटं होता, 12 सेकंद. जरा वाढले पण असेल काहीतरी. 12 मिनिट माझ्या मतानं 12 सेकंद तो वाढून पडला. तो कुंपण्याच्या काट्यावर तळमळत राहिला. भीष्माचार्य, त्याची ताकद एवढी होती. ज्ञानोबराय पहिल्या अध्यायामध्ये म्हणतात की तो भीष्माचार्य त्याच्या मनात आला असताना त्याने पृथ्वीसुद्धा उलटी केली असती, एवढी ताकद होती भीष्माचार्य. तो भीष्माचार्य शरपंजरी पडला. त्या बाणाच्या टोकावर होता. का बरं? त्यानं कधी 100 जन्माच्या आधी, लगेच नाही, ते 100 जन्मानंतर ते फळ त्याला भोगायला लागलं. पाप कर्म कोणाला सोडत नाही. या सगळ्याला कारणीभूत आहे पाप. या सगळ्याला कारणीभूत काय आहे? पाप. लक्षात ठेवा. आणि हे जर पाप अनेक साधन आहेत पाप जाण्यासाठी, पण अवघी म्हणजे सगळी पाप जाण्यासाठी एकच ठिकाण आहे. तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणा म्हणतात, पापनाशे अवघे जे अवघी म्हणजे जेवढी ती पाप आहेत. बरं, अवघी म्हणजे कोणती कोणती सांगा? ब्रह्महत्या सुरापानम. श्लोक पाठ आहे का ताई? ब्रह्महत्या करणं महापाप आहे. ब्रह्महत्या कोणाकडून होते? ब्राह्मणाला मारल्यावर. ब्राह्मणाला मारायची नाही, स्त्रीला मारायची नाही. बरं काय, स्त्रीचा वध केला ब्रह्महत्या, गाईचा वध केला ब्रह्महत्या, ब्राह्मणाचा वध केला ब्रह्महत्या. सुरापानम, दारू पिणं. मी तर विड्यात उचललंय दारू सोड. 1,500 माणसांना मी सुधारले महाराज. 1,500 दारूतून मुक्त संसार सुखाने करतायत. अरे सुरापान, दारू पिणं हे महापाप आहे बरं का. गुरुपत्नीशी रत होणे महापाप आहे. हा काय? हा, सोन्याची चोरी. सोनं चोरायचं नाही बरं का. मंगळसूत्र चोरायचं, चेन चोरायची नाही, अंगठी चोरायची नाही, सोनं चोरायचंच नाही. आणि 5वा महापापी कोण? या चौघांची संगत करतो, हा तो महापापी. उपपाप तर भरपूर आहेत. झाडू काढताना किती किडे मरतात, चूल पेटवताना किती किडे मरतात, भाजी कापताना किती किडे मरतात, फवारणी करतात हे शेतकरी किती किडे मरतात. हे सगळे उपपाप आहेत महाराज. जाऊ दे तिकडे. कायिक, वाचिक, मानसिक, कायेनं झालेली पाप, शरीराकडून होणारी पाप आहे ना. शरीरानं पाप होतात ना आपल्या. वाचिक, वाचेनं, खोटं बोलणं. दाबून माणसं खोटं बोलतात हो. वाचेनं खोटं बोलणं बरं का. वाचेनं वाईट खाणं बरं का. ते मांस खाताना बरं वाटतं,
वारकरी संप्रदायामध्ये लोक काय येत नाही माहिती आहे का? आमच्या संप्रदायामध्ये हे चालत, असे संप्रदाय भरपूर आहेत, काय पण खा काय पण पिया, पण आमच्याकडे या, आम्हाला दक्षिणा द्या. वारकरी संप्रदाय नाही रे, माळ घाल, हा पंढरीची वारी कर, रेल्वेच्या रुळासारखा चाल, इकडं तिकडं बघू नको. महाराज वारकरी संप्रदाय विनेकरे बाबा, हां बघा. अरे वाचेन बघा, माणसं एवढी खडूस आहेत बरं का, असं चांगलं बोलतच नाहीत. माऊली सांगतात कसं बोलावं. साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कळोल अमृताचे, असं बोलावं माणसाने. पण माणसं बोलत, वृष्टी जैशी इंगळाची, दसगळ पडले, इंगळ म्हणजे विस्तव आणि आम्ही भासतो असे लोक बोलतात. महाराज एक काय झालं म्हणजे सांगतो, सासू सुनेची गोष्टी मी असं सांगत नाही, पण तुम्हाला एक सासू सुनेची गोष्ट सांगतो. मला नाही आवडत ते सांगायला बरं का. तर एका सुनेनं चांगला स्वयंपाक केला बरं का, सुंदर मेथीची भाजी बनवली बरं का. रेसिपी सांगू का? मेथीची भाजी रेसिपी सांगू का? बरं का, कांदा चिरायचा, लसूण, कच्ची लसूण आणि कच्चे शेंगदाणे ठेसायचे आणि त्याच्यात टाकायचे. बघा कशी होती ती. थोडं पिठलं टाका आतमध्ये, पिठल्याचं पीठ, आणि मस्त अशी मेथीची भाजी सुनेनं केली. चांगल्या चपात्या भाजल्या, भात केला, कुरड्या केल्या, पापड्या केला, सुंदर स्वयंपाक केला सुनबाईनी. आणि काय झालं, गडबड कोण नाही, तिचा आला फोन. कोणाचा? माहेरातून. आणि ती शेवटची क्रिया असते मीठ टाकायची, विसरली. हो आता विसरली ना, सुनबाई तुमचीच मुलगी आहे ना, मुलगी नाही म्हणायची ना, तिला सून म्हणतात. अरे तुमचीच ती मुलगी आहे ना, समजा ना, पण ती मुलगी आणि सोन्यामध्ये फरक असतोच ना. जरी किती जरी काय केलं ना, तरी मुलगीने सोन्यामध्ये काय असं. तर विसरली आणि ती त्या गडबडीने सासूला जेवायला वाढलं. अरे बापरे, सासू म्हणाली जेवण मीठ नाही, सगळं आणली. पण असं म्हणावं की नाही चांगलं, अहो सुनबाई आज तुम्ही बरं का, हां सागर कुठं आटला काय? समजलं ना, सागर आटला काय? हां काय मीठ असं म्हणावं की नाही, मीठ अहो मीठ टाका सुनबाई असं म्हणायला पाहिजे. ती कशी बोलली आहे का बघा. मला काय सांगायचं, फक्त एवढंच सांगायचे कसं माणसं बोलतात. ए बाळा, तिकडं ते पोरगं नातू अभ्यास करत होतं. बाळा काय करतोय? सुनबाई ऐकते बरं का. सुनबाई आतमध्ये होती. हां आणि सुनबाईंच्या मनात काही नाही बरं का, तिनं आपलं रोजच्या प्रमाणे जेव, तिच्या मनात नाही काही. ए बाळा काय करतो? अभ्यास करतोय. अभ्यास करून काय मिळतो? मला अभ्यास करून मी हुशार होतो, मला टक्केवारी मिळतात, पास होतो. पास होऊन काय म्हणतो, काय होतं? म्हणजे आजीबाई मग मी इंजिनियर होईन. इंजिनियर होऊन काय होणार? मी नोकरी करीन. नोकरी केल्यावर काय होणार? पैसे आणीन. बाळ्या चांगला अभ्यास कर, चांगले पैसे कमव आणि दुकानातनं मीठ घेऊन ये आणि तुझ्या आईशीला दे. कशाला एवढं बोलायला हवं? कशाला बोलायला हवं? महाराज महाराज माणसं चांगलं काय बोलत नाही मला कळत नाही, चांगलं काय बोलत नाही मला का. अरे बाळांनो चांगलं बोला ना, नाही बोलणार ती सवय असते आपल्या लक्षात. हे पाप होतंय महाराज आपल्याकडनं. हे काय आहे? वाचिक वाचिक. आता मी ह्याच्यावर खूप बोलेन हो. वाचिक काय, जाऊ दे, आपल्याला अभंग सोडवायचे, पाहुण्यावर जेवण. मला पण भूक लागली. किती वाजले? कधी वाजले? 8:30 का? काटा फिरवला नाही ना पुढं मुद्दा. विठाला 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 विठाला. हो हां. तिसरं आहे मानसिक पाप बरं का. मनानं केलेली पाप, मनानं पाप होतात ना बघा. माणसाला काय ताई झालं काय? श्रीशा झोपली का? झोपू दे. पोरगी दमली नाचून नाचून. श्रीशात तिचं नाव ना, माळकरी नाही पोरगी बरं का, हुशार आहे. अरे काय सांगत होतो असं ते असं विक्षेप झालं की असं होतं. मानसिक पाप. माणसं मनानं सुद्धा दुसऱ्याचं चांगलं मनानं सुद्धा नाही बरं का. बरं का तुम्हाला सांगतो, माणसं दुसऱ्याच्या आपल्या दुःखानं दुःखी होत नाही, दुसऱ्याच्या सुखानं दुःखी होतात. एका बाईचं पोट दुखत होतं, डॉक्टरकडे गेली. काय म्हणलं, ताई काय एवढं तुमचं पोट दुखतंय? म्हणलं काय झालं? गावात काय सप्ताह बिप्ता आहे काय? खाऊन खाऊन पोट दुखलं का?
नाही म्हटलं खाऊन पिऊन काय नाही, काय मग जास्त काम बिम केलं का? नाही हो डॉक्टर साहेब, माझ्या जावेनं 10 तोल्याचं गंठण घेतलं, तिथपासून माझं पोट दुखते. म्हणजे माणसं दुसऱ्याचं पण चांगलं नाही हो. अरे हे मानसिक पाप आहे दुसऱ्याचं. बघा लक्षात ठेवा, ही पापं आपल्याकडून होतात. मग ही पापं गेली पाहिजेत ना. ही पापं, मी आता परत मुद्द्यावर येतो, सगळा वसारा करत नाही आता, तर सगळी इश्काटायला मला वेळ नाही आता. हां बरं का. आणि मग ही सगळी पापं जाण्यासाठी एकमेव स्थळ आहे, अवघे जेणे पाप नासे. नाचते सगळी पापं. बघा तुम्हाला माहिती आहे, सोनबाई महाराज आले, दूध आण दूध. ते आतनं सांगते, अहो आई दूध नासलं. ती म्हणते का तसंच आण म्हणून? नाही ना, आता नासलेलं तर नको, नाही चालत. ते नासलं ते दूध, आता दूध नाही. ते काय आहे आता? दूध नासल्यावर काय करतात? पनीर. महाराज सगळ्या रोगाचं कारण काय? ते पनीर आहे बरं का. खाऊ नका पनीर. सगळे रोग या पनीरपासून होतात. अभ्यास करा, अभ्यास. अरे काय पण खातात रे माणसं, रात्री पण खातात, दिवसाची चायनीज खातात, रात्रीच्या काय काय खातात बरं का. ज्ञानोबा असं म्हणतात, खाऊ नये ते खाय, पिऊ नये ते टाकते सगळं याच्यात बरं का. आणि मग रोग येतात. पनीर एक नंबरचं बरं का पदार्थ हा पनीर आहे ना, एक नंबरचा रोगीट आहे, लक्षात ठेव. जाऊ दे, चहा तर सगळ्यात रोग करणार नाही म्हणाले. चहा सगळे आवडीने पितात. अरे चहा घ्या, अरे चहा घ्या. मला अशी कीव येते लोकांची चहा पिणाऱ्यांची बरं का. महाराज तुम्ही पण चहा घ्या. अरे चहा पिऊ नका महाराजांनो, सगळ्या रोगाचं कारण चहा आहे महाराज. चहा मला आता सांगायला वेळ नाही, व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमी सांगतो. चहा मुलांना, बऱ्याचशा मुलांना कॉलेजमध्ये जातो, हायस्कूलमध्ये जातो, मुलांना सांगतो चहा किती घातक आहे. बरीचशी मुलं सोडतात. एका कीर्तनकाराने मला सांगितलं, महाराज तुम्ही सांगितलं म्हणून बरं झालं मी वाचलो. हां नाहीतर मी हे चहा पिऊन मेलो असतो. अरे मुळव्याध बिळव्याध होतात ना तुम्हाला, हे सगळे चहा सोडा. चहा पित आहे, घाण आहे ती चहा, सोडाल ना आजपासून. काय मला सांगताय, आम्ही ऑफिसात जात आहो ना, तेव्हा घ्यायला लागतो. आमची भाषा कोकणातली भाषा, तवा वाईज घ्यायला लागतो. तो घोडवरचा घ्यावा लागतो, म्हणजे वाईज तरतरी येते. अरे तरतरी नाही येत बाबा, काय ते टेनिन असतं, ते मज्जा उत्तेजन करतो, लक्षात ठेवा. आणि आपल्या तरतरी आल्यासारखं, मग तरतरी की टेनिन संपलं की तरतरी परत जाते, परत घ्या आणि रे चहा. बरं का. जाऊ दे. नाशे काय नाशे? पाप नाशे. हा कुठं? ते हे असे पंढरीशी. पंढरीला आहे मला महाराज, पंढरीशी जे पाप जाण्यासाठी जे स्थळ आहे, आम्हाला तिथं जायचंय. पण आम्ही कसं जायचं? अभंगाचं गात जागा विठ्ठला. अवघे जेणे पाप नासे. पाप नासलं की दुःख, अत्यंत दुःखाची निवृत्ती. हां पाप गेलं की दुःख गेलं. लक्षात ठेवा, दुःखाचं मूळ पाप आहे. नासलो पण आम्हाला जायचं आहे. कसं जायचं आहे? गात जागा, गात जागा. आम्हाला नुसतं चालायचं नाही आहे, पंढरीला जायचं आहे, चालत जायचं आहे, पण गात जायचं आहे. किती लोक गात होते
पायवारीला किती लोक गात होते. हा, गात जागा नुसतं गात नाही, नाचत जाव त्याच्या गावारे खेळ्या सुख देईल विसावारे. मला माहिती आहे, अरे ती एक म्हातारी होती आपल्या दिंडी बरं का, कशी नाचत होती. तुका म्हणे वृद्ध होती तरुणी रे, आणि आमचे तरुणी झाले म्हातारे आणि म्हातारे झाले तरुणी. असं नाचव महाराज. मी 60 वर्षाचा अजून नाचतो. दान 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 महाराज. हे एक प्रकारचा व्यायाम आहे वारकरी संप्रदायामध्ये. योगा करायची गरज नाही आमच्या वारकरी संप्रदाय लोकांना. मी योगी माणसाकडे कीर्तन केलं आणि तिथं हरिपाठाची चाल म्हणाली. तो म्हणे महाराज ही त्या चालीमध्ये सगळा प्राणायाम आहे. म्हणू का काहीतरी म्हणू का प्राणायामाची चाल म्हणू का प्राणायामाची चाल म्हणू का. प्राणायाम म्हणजे काय, श्वास रोखून धरायचं. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान. रोखलं सगळं सगळा श्वास रोखून धरलं. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान. किती रोखलं. हा प्राणायाम आहे माझ्या गोष्ट. व्यायाम असं नाचलं पाहिजे. दगड पण पचले पाहिजे वार करा. एवढे लोक खातात ना, का पचतं त्यांना. किती खायला आहे, किती खायला वाटेत. म्हणून खात जागा. आम्ही सकाळपासून गात नाही, खात चाललो आहे सकाळपासून. बघा तुम्हाला सांगतो, सकाळी आम्ही उठलो त्या 5 वाजता काय केलं. 5 वाजता नाही महाराज, कांदे पोहे गरम करून दिले मंगेच्या बायकोन. गरम चहा नाही, दूध सकाळी आम्ही प्यायलो. हां, वाटेमध्ये गाडीमध्ये ते चुरमुरे आहेत बघा पोतं, ते 2-3 फोडलेले ते खात खात आलो. इथं आल्यावर ते धपाटे, हां पराठे, पुरणपोळी, कोणीतरी मसाला भातमध्ये आणून दिला, कोणीतरी पेरूची फोड आणून दिली, कोणीतरी आईस्क्रीम आणून दिला, कोणीतरी चहा घेऊन. बरं का. हां, तरी पण मला म्हणतो चला जरा रस पिऊन येऊया, चला जरा आमकं करून येऊया. अरे येड्यानो, माऊली काय खात नाही, माऊली भजनामध्ये आहे. तुम्ही खाता, तुम्हाला कसं रे पचेल. माऊली खात नाही, तुम्ही खाता. हां, अरे खात जागा नाही, हां गात जागा, गात जागा. जिथं गात जायचंय बरं का. आणि काय मागायचं देवाला, प्रेम मागा. ते घोंगड्या आणि बांगड्या भरीत बसा नाही पंढरपूरला बरं का. हे रुक्मिणी म्हणाली, हे पांडुरंगा अहो कशाला एवढी लोक येतात आणि कशाला त्यांच्या मागे लागतंय. हो सगळे वैकुंठात आले ना, तर मी हे सगळ्यांची उठाबस कधी करू, तक्रार केली रुक्मिणी आई साहेबांनी बरं का. रुक्मिणी, अगं रुक्मिणी काळजी करू नको, चल. रुक्मिणीचा हात पकडला बरं का कोणी, पांडुरंगाने. चल आपण जरा महाराजाकडून फिरून येऊया प्रदक्षिणा करून बरं का. आणि मग रुक्मिणीने ते दृश्य पाहिलं. कोण बांगड्याच्या दुकानात, कोण घोंगडीच्या दुकानात, कोण बुक्का घेतोय, कोण अबीर घेतोय. अरे चेना महाराजांनी एक दगड नेला तर वारी काय झाली, फळ नाही मिळालं वारीचं. एक दगड नेला सेना महाराजांनी, वारीचं फळ मिळालं नाही. आम्ही घोंगड्या आणतोय, बांगड्या आणतोय, पोरांना खेळणी आणतोय. अरे काय खेळणी नाहीत का तिकडे तुमच्या, मेले का ते दुकानदार. अरे जे आहे ते कशाला त्याच्याकडं मागताय. अरे तुमच्याकडं बरं का नाही पैसे आहेत ना, कपाटात पैसे, कशाला देवाकडे पैसे माग. आहे ना कपाटात पैसे, संगीताई कपाटात पैसे आहेत ना, आहेत ना आहेत कपाटात आहेत ना. मग देवाकडे कशाला मागायचे. आहेत ना पोरं घरात, कशाला पोरं मागायची देवाकडे. अरे हाय ना बायको घरात, कशाला देवाकडे बायको मागतोस. अरे जे आहे ते मागू नकोस, ते तुझ्याकडं नाही ते माग. अरे आपल्याकडं प्रेम नाही महाराज, प्रेम मागा विठ्ठला. महाराज आमच्या व्यवहारामध्ये प्रेम आहे का. मी मुलगा आहे, बापावर माझं प्रेम आहे का, आईवर माझं प्रेम आहे का, गुरुवर माझं प्रेम आहे का. नुसतं गुरुकडे शिकतोय, गुरुवर प्रेम करतो का, कधी गुरुची चौकशी करतो का. लक्षात ठेवा, प्रेम नाही आमच्याकडं. आणि म्हणून प्रेम मागा. देव दुसरं काय देत नाही आहे. देव अगोदर लिहून ठेवतो तुमच्या आयुष्यात. 5वीच्या रात्री 6वीचे राती जे ललाटी जे लिहिले ते काही केल्यानं मोडे काळे गोळे फिटवून येणे. 5व्या दिवशीला तुम्हाला दिलंय, परत देव तुम्हाला काय देत. हां लक्षात ठेवा, सगळा क्लोज होतो व्यवहार. हां परत नाही तरी आम्ही मागतोय, देव म्हणतो देणार नाही, तुला दिलं एकदाच. हां एकदाच दिलं.
आता देणार नाही आहे बरं का. देव मागून देत नाही म्हणून देवाकडं मागायचं नाही. मागायचं कुठलं जे आपल्याकडं नाही ते देवाकडं मागायचं. आमच्याकडं काय नाही आहे, आमच्याकडं प्रेम नाही. लक्षात ठेवा, प्रेमाची वानवा आहे. आणि तुम्हाला सांगतो, प्रेम देवाचे हे देणे, दाय देणे, दरावी मने देश काळाची, देवाचे हे देह भाव दाय देणे, आन धरावी मने शुद्धी देश का. आवाज बसलाय. प्रेम देवाचे हे देणे, प्रेम देव देतो हा. आणि मग काय जातं, देहभाव जातो. अरे देहभाव संपला की दुःख गेलं. देहभाव गेलं की दुःख गेलं. म्हणून प्रेम मागा, प्रेम मागावे. वा, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. सुंदर प्रमाण, सुंदर सुंदर. प्रेम सुख देई, प्रेम सुख दे, प्रेमाविन नाही समाधान. ऐकावं सगळं समाधान बरं का. आम्ही भरपूर पैसे कमवतो, आमच्या गाड्या आहेत, पण आमच्या घरात समाधान आहे का? समाधान दादा, दुकानदार दादा, पाव किलो समाधान द्या हो. हा, 1 किलो प्रेम द्या, 1 किलो समाधान द्या, 1 लिटर समाधान द्या. असं आहे का कुठं? अरे नाही. अरे समाधान हे प्रेमाने मिळतं. घरात जेवढे आपल्या कुटुंब आहेत ना, अरे संसारात एकमेकावर प्रेम केल्याशिवाय कुटुंब चांगलं चालत नाही. तर परमार्थ काय चालणार महाराज? परमार्थ हा निश्चिम भाव उल्हास आहे. नुसतं नक्षा प्रेम नाही, निश्चिम प्रेम लागतं परमार्थामध्ये. देवावर निश्चिम प्रेम, संतावर निश्चिम प्रेम, गुरुवर निश्चिम प्रेम. अरे आपलं साधा प्रपंच करताना आमचं बायकोवर प्रेम नाही, आमच्या बरं का नवऱ्यावर प्रेम नाही, मुलावर प्रेम नाही, मुलाचं नवऱ्यावर प्रेम नाही. लक्षात ठेवा. म्हणून प्रेमाविना नाही समाधान. म्हणून त्याच्याकडं मागताना काय मागात? तुकोबरा म्हणाला, प्रेम मागा विठ्ठला. अत्यंत दुःखाची निवृत्ती झाली, परमानंदाची प्राप्ती 3ऱ्या चरणात सांगतात. अवघी सुखाची चरा. हो का? परमानंद परमानंद परमानंद. झाला, वेळ संपली. परमानंद झाला, परमानंद. लक्षात ठेवा. अवघी सुखाची जराशी पुंडलिकाशी ओळली. आली आली दादा, ते फार मोठा दृष्टांत आहे महाराज.
ती सगळी सुखाची राशी पंढरीला आली, पण त्या पुंडलिकाला पाहून वळली. ती गेली नाही वर, तिथंच राहिली. युगे 28 विठेवरी उभा. अरे आपल्याला सुखी करण्यासाठी ही सुखाची राशी विठेवर उभी राहिली महाराज. आणि लांब होता तो जवळ आला, तुका म्हणे जवळ आले, उभे ठेले समचरणी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. टाळे वाजवा, टाळे वाजवा. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हात बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हो बरं का, झालेल्या ठरलेल्या वेळामध्ये आपली वेळ संपली. 7 ते 9 कीर्तन आहे आणि सर्वांना मलाही जायचं आहे बरं का. म्हणून तुम्हाला जसं जायचं आहे तसं आम्हालाही जायचं आहे. महाराज मी ह्या वाटेनं 10 वाऱ्या केल्या आळंदीत असताना माऊलीबरोबर. तेव्हा एवढी गर्दी नव्हती बरं का सांगता येईल, तेव्हा एवढी गर्दी नव्हती. आता बघितलं बाबा केवढा सोहळा. पण 10 वाऱ्या केल्या, वारी केली, पण इकडे सगळे वेद मन लागतं इकडे वारीकडे. आणि या परमार्थिक प्रतिष्ठानच्या योगानं बरं का, परमार्थिक प्रतिष्ठानच्या योगानं ही संधी आली, नाही तर कोण येते परत. पण आपल्याला आयुष्याच्या नंतर करायचं, त्या वाऱ्या करायच्यात बरं का. वारकऱ्यांनी सगळे वारकरी आपण आहोत लक्षात. एक तरी वारी चुकवणे दे हरी. पंढरीनाथाची वारी चुकवायची नाही, एक तरी वारी करायची दरवर्षी पांडुरंगाची. मी बरेचसे नियम सांगणार आहेत वारकऱ्याचे आता लक्षात. देवाला काय आवडतं, वारकऱ्याने काय केलं पाहिजे, हळूहळू सांगतो बरं का. हळूहळू सांगतो, एकदम नाही, एकदम सगळे नियम सांगत नाही बरं का. आम्ही तुळशीला पाणी घालतो का, आम्ही पंढरीची वारी करतो का, गंध लावतो का, एकनाथ महाराज गंध लावतो का, ते 12 ठिकाणी लावतो का तो गंध 12 ठिकाणी लावायचा आहे महाराज, एका ठिकाणी नाहीच आहे बरं का. तुळशीला पाणी घालायचं रोज. तुळस का दिंडीमध्ये असते, दिंडीमध्ये तो हांडा पण असतो बरं का. हांडेवाली का असते, तुळसवाली का असते, कारण माहिती आहे ऑक्सिजन लागतो आणि कायम ऑक्सिजन देणारी वनस्पती. आता ह्या सगळ्या सोहळ्यामध्ये कार्बन डायऑक्साईड येतो ना बाहेर सगळ्यांच्या, मग ते सगळं दूषित हवामान होतं. आणि म्हणून तुळस आहे महाराज, हे वैज्ञानिक कारण आहे, नुसतं आध्यात्मिक नाही आहे महाराज. तुळसवाल्या हांड्यावाली का, तो शो नाही. पूर्वी टँकर नव्हते हो, तेव्हा काय पाण्याची व्यवस्था नव्हती, पण कोणाला मध्ये ताण लागली तर तो हांड्यावाली ते आता काही गरज नाही तशी, पण ती प्रथा पडली हांड्यावाली. तर लक्षात, हे सगळे नियम हळूहळू सांगू आपण सगळ्यांना, काय काळजी करू नका. आता एवढं सांगायची, जास्त काही सांगायची गरज नाही, वेळ संपलेली. हे बापू बरळनी सांगितलं महाराज, वेळ संपली. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली तुकाराम. हो असो. आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय आपले पांगारे सर यांच्या डोक्यात ही आलेली कल्पना, ही सगळे पहिले विद्यार्थी होते, मी शिकवायचो सगळ्यांना. मुळे, पांगारे सर, श्रेया, संगीताताई, आणखीन कोण, हां हे आले पांडव, हो उदयजी तुम्ही होतात. हे सगळे मी ऑनलाईन शिकवायचो बरं का. सगळे विषय शिकवायचो. हे शिकवत असताना
पांगारे सरांच्या डोक्यात सुपीक कल्पना आली की काहीतरी अधिष्ठान पाहिजे. आम्ही शिकतोय, महाराज शिकवत आहेत. पहिला मी एकटाच शिक्षक होतो, व्याकरण पण मी शिकवायचो, विचारसागर पण, विचारचंद्रोदय पण, संत चरित्र पण, सगळे. आता सगळे शिक्षक झालेत योगायोगानं. मला माझा भार कमी झाला. पण सगळे विषय शिकवत असताना ट्रस्ट स्थापन करावी असं पांगारे सरांच्या मनात आलं. मग ह्यांनी आमचा संतदास पण होता ना त्याच्यामध्ये, हां, मग त्यांच्या डोक्यात सुपीक कल्पना आली आणि मग मुळ्यांना कामास लावलं. आणि असं मुळे माणूस मिळाला आहे, तो मूळ आहे आमचं, प्रतिष्ठानचं मूळ आहे. बरं का, मुळे नसतील तर मला पण त्रास होतो. मग सगळी व्यवस्था ते करतात, मला काही ताप लागत नाही. चालेल, म्हणून हे सांग. आणि ही जी तयार झाली ही, आणि मग दुसऱ्या वर्षाला मग ही गायत्रीताई आल्या, आणखीन हे सगळे आमचे साधक, चारुसाहेबताई, तुम्ही, हे सगळे साधक आले. आणि मग आपले नायकडे सर आले, संगीताताई आले. मग सगळ्यांनी मग ठरवलं, सगळ्यांनी सगळे विषय शिकवायचे. आणि असा हे युवलेशे लोप लाविले द्वारी, आता त्याचा वटवृक्ष होतोय. महाराज, या संस्थेला 3 वर्ष पूर्ण होतात. आता 31 तारखेला आपल्याला परत आळंदीला यायचं आहे, बरं का. हां, आमची बाई म्हणते, काय तुम्ही सारखं पळताय तिकडे, इकडे जात आहे तिकडे जात आहे. पण नाही, अडवत नाही बरं का, अडवत नाही. हां, तर एक जबाबदारी आपल्याकडं आहे यंदा. हे जसं शिबिर आम्ही आता काय कठीण नाही, इम्पॉसिबल, ते काय नाही, कठीण नाही, अशक्य काय नाही, मी सहज होतात ती. आमच्या गावाला आम्ही शिबिर घेतो ते सुद्धा सहज होतं, काय अवघड नाही. 1-1.5 लाख रुपये लागतात, सहज येतात इकडून तिकडून, काय मागत नाही कोणाकडं. सगळे साधक देतात, सगळे आमचे श्रीमंत लोक देतात पैसे, होतं ते शिबिर. यंदा आम्ही कोकणातलं शिबिर पावसला घेणार आहोत, पावसला सोरपानंदाकडे चालले आमचे प्रयत्न. साधकांना उत्तम दर्जाचं देणं हे आमचं कर्तव्य आहे, बरं का. आता 3 वर्ष पूर्ण होत आहेत. आपल्याला पितृ पंधरवड्यामध्ये मोठा नामयज्ञ सोहळा करायचा आहे, दिग्गज कीर्तनकारांचा समवेत. 3 वर्ष पूर्ण जात आहेत आणि ट्रस्टीच्या मनामध्ये संकल्प आलेला आहे. आणि अजून मी नुसतं बोलतोय बरं का, अजून ते निश्चित व्हायचं आहे, मिटिंगमध्ये होईल ते, पण करायचं ठरवलेलं आहे. सगळ्यांनी तयार आहात ना? सगळे तयार आहात ना? सगळे तयार आहात ना? वा, शाबास. तुम्ही हो म्हटल्याशिवाय असो. चला, ह्या सोहळ्यासाठी तुम्ही, बरं का, आपण आलात, आपल्याबरोबर इतरांनासुद्धा वारीमध्ये प्रवृत्त करा की या वारीमध्ये आल्यानंतर आम्हाला फळ काय, अवघे जेणे पाप नासे. आपलं केलेलं पाप, मानसिक असू दे, वाचिक असू दे, कायिक असू दे, महापाप असू दे, उपपाप असू दे, सगळ्याचा नाश एक पंढरीनाथ आहे, बरं का. आपल्यासाठी येतो उभा हा भाविकांसाठी. खूप बोलण्यासारखं आहे हो, जाऊ दे, आता मी जास्त बोलत नाही आहे. पण लक्षात ठेवा, तुम्ही आपल्या घरातून आपल्या खर्चानं इथपर्यंत आलात, याचा अर्थ काय, तुमचं पुण्य उभं राहिलं. पुण्य उभे राहू, आता तुमचं पुण्य उभं राहिलं महाराज. पुण्य फळले बहुता दिसा, पुण्य फळले बहुता दिसा. भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा. झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा. संत चरण पावलो, संत चरण पावलो. आजी पिटले माझे कोडे, आजी पिटले माझे कोडे, आजी पिटले माझे कोडे, आजी पिटले माझे कोडे. कोडे आजी पिटले माझे कोडे, पिटले माझे कोडे, आजी पिटले माझे कोडे. असो, आपल्या प्रतिष्ठानचा हा कार्यक्रम आज संपन्न झालेला आहे. आणि आपले जे साधक आता आहेत, म्हणजे आता शिक्षक आपले आहेत, आमचे भोमे सर आहेत,
एवढ्या वयातही ते आपल्याला शिकवत आहेत. नायकडे सरांसारखे उच्चभू आणि अभ्यासू शिक्षक आपल्याला लाभले आहेत. मुळ्यांसारखे उत्तम मार्गदर्शक आपल्याला मिळालेत. गायत्रीसारखे आणखीन सचिव मला असे मिळालेत. सगळे नियोजन सगळं तिथल्या तिथं जिथल्या तिथं असे आपल्याला हे सगळे कार्यकर्ते आणि हे सगळे साधक सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. मी काही मोठा नाही आहे, तुमच्यातलाच मी एक आहे. तुम्ही मला गुरु म्हणता, पण मी काय गुरु म्हणण्याचा नाही, एवढी पात्रता नाही. गुरु हे तत्वस्थ महाराज, गुरु ही व्यक्ती नसते. तुमचा भाव देवाला पावतो. तुमचा भाव गुरु मी असेल तर भाव तो पोचतो ना गुरुतत्वाला. बरं का, केला मातीचा पशुपती इतकं उभा आहे म्हणतात. त्या महिला पंढरपूरला जातात आणि ते येड्या महिला वाळूचाच पिंड बनवतात, त्याच्यावर फुलं टाकतात, कुंकू टाकतात आणि निघून जातात. दुसरे तो पाय देतात ना, पाप आहे का? नाही, माती माती माझी समावे, पूजा भगवंताशी पावे. लक्षात ठेवा. तसे हे सगळे कार्यकर्ते असताना बरं का तुमच्या चरणी नतमस्तक असतो. आणि आजची सेवा सर्वांनी भोजन करायचं आहे आणि व्यवस्थित प्रवास करायचा आहे. गडबड करायची नाही आहे. शांततेत जेवायचं, गडबड करू नका. सावकाश जावा आणि आपापल्या कामामध्ये न्यूनते पुरते अधिकते सरते करुण द्यावे तुमचे विनोद. पायाच्या प्रसादे काही बोलले विनोदे, मदक्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती. तुकाराम 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 तुकाराम. ओ विठ्ठल जय जय विठ्ठल जय. वारकरी वारी
पंढरीचा विठ्ठल रखुमाई गोपाल अलकाराचा वाहन लागून मनसा माझ्या नेताचा भावी नामानुसारे कल्याण मागणे कसं प्रजा हे संतांची पारमार्थिक सेवा प्रतिष्ठान या संस्थेमार्फत हरिभक्त परायण प्रकाश महाराज सोलकर यांनी अतिशय छान कीर्तन केलेले आहे. तुम्हाला कीर्तन नक्कीच आवडले आहे. कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. राम कृष्ण हरी. माऊली राम कृष्ण हरी.